एन्जॉय केली का? किती? आपली बाजारपेठ, आपली बाजारपेठ. हॅपी ना सगळे? नेक्स्ट वरती येणार. आपली बाजारपेठ, आपली बाजारपेठ. हिप हिप. एंजॉय किया सबने? नेक्स्ट टाइम आओगे? डबल टीम लेके आना. एमबीपी गटामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि मी आहे तरुणा बगीचा. तर आपण आज पुन्हा एकदा आले विराटच्या आनंद रिसॉर्ट मध्ये, जे महाराष्ट्र बाजारपेठ तर्फे फ्री रिसॉर्ट जे आयोजित करत असतात त्यासाठी आपण इथे उपस्थित राहिलो आहे. आणि आज सेकंड रिसॉर्ट आहे, ह्या महिन्याची दुसरी रिसॉर्ट. तरी ह्याच्यामध्ये 750 बायका आपल्या इथे आले. तर आपण त्या सगळ्यांशी वार्ता करून बघा त्यांना कसं वाटतं, कसं त्या लोकांनी एन्जॉय केलं, पूर्ण दिवस त्या लोकांनी कसं इथे घालवला. तर चला त्यांना बघूया विचार. एक्सक्यूज मी मॅडम, मॅडम कसं वाटतंय तुम्हाला? या जवळ या जवळ या जवळ या. माईक चालू आहे, कॅमेरा ऑन आहे, तुम्ही लाईव्ह येताय. या 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 हात्या मला. एवढे निवांतपणे बसलेत ना, एवढे निवांतपणे बसलेत ना. मी तुम्हाला मगासपासून बघते तुम्ही एवढी छान एन्जॉय करताय, एकदम शांत, घराचे टेन्शन वगैरे फ्री होऊन मस्त एन्जॉय करतायत. आता इथून बाहेर पडलं की घरातलं टेन्शन येणार. सध्या तुम्हाला टेन्शन नाही ना, जसं तुम्ही झोपलेले ना आरामात. मी तुमच्यावर 2 शब्द बोलले, तुम्हाला ते पण कळालं असेल. मग अजून काय इथे तुम्हाला आनंद रिसॉर्ट मध्ये आनंद घेतला आणि दुसरं आनंद पण रिसॉर्टच नाव आनंद आहे. आणि आपल्या कौतिक सरांमध्ये 2 शब्द. नाही, सरांमुळे आम्हाला हा प्लॅटफॉर्म मिळालाय आणि सरांमुळे आम्ही आमची लाईफ म्हणजे असं बोलतात ना एन्जॉय भरपूर केले. आज पूर्ण दिवसभर आम्हाला असं घरात असं टेन्शन पण नाही, सगळं आम्ही एन्जॉय इथे केलेलं. तर मी बघितलं एकदम शांतपणे, थंड नाही गरम पाणी झाले तरी सुद्धा ते आनंद काही एन्जॉय करतायत. तरी बरं वाटलं, म्हणजे कसं आता घरी जाऊन परत कामात ही सगळीच वस्तू नुकती कोणासाठी झालीये, कोणा कारणामुळे झालीये? कौतिक सरांमुळे. कौतिक सरांचा आम्हाला खरं म्हणजे खूप आम्हाला, आता मला 2 वर्ष झाले मी त्यांच्या तिकडे काम करते, त्यामुळे मी त्यांच्यावर 2 वर्ष सलग बायकांना घेऊन येते इकडे. आणि आम्ही म्हणजे तेवढं एन्जॉय करतो. तुम्ही ते जॉईन आहे ना, सभासद आहे ना? सभासद आहे मी. किती टीम आहे तुमची? माझी 30 लोकांची टीम आहे. अरे वा, व्हेरी गुड. अजून पुढे काम करायचंय? चालू आहे. आता ह्या लोकांना सगळ्यांना सांगते त्याच्याबद्दल. तुम्ही पण करा. आपल्याकडे टीनेजर पण लोक आलेत, आपण त्यांना विचारू. त्या लोकांनी बघून तर त्यांना वाटतं की भरपूर एन्जॉय केले, तरी त्यांना आपण विचारू त्यांना कसं वाटतं. कसं वाटलं आज तुम्हाला? एकदम मस्त वाटलं. गेल्या 3-3.5 वर्षांपासून आम्ही टिटवाळा टीम महाराष्ट्र बाजारपेठशी जुडलेलो आहोत आणि ही माझी तरी सेकंड टाइम आहे इथली पिकनिक. गेल्या टाइमला आम्ही 2024ला आलो होतो. सेम अनुभव. वापिस सुना, टिटवाळा टीम आहे यहाँ की नाही, टिटवाळा टीम आणि सेम अनुभव, सगळं काही सेम, काहीच चेंजेस नाहीयेत. म्हणजे महिलांसाठी जे काही असायला हवं ते इथे पुरेपूर आहे, काहीच कमी नाहीये. आणि एक मराठी माणूस जो कोणत्या लेडीजला एवढा काही प्रोत्साहन देतोय, तर मला तरी वाटतं की सगळ्या महिलांनी आपल्या कौतुक सरांना खूप सपोर्ट करावा. आणि ते आपल्यासाठी खूप चांगलं करतायत. त्यामुळे मी तर खूप सपोर्टिव्ह आहे त्यांना आणि माझ्याकडून जेवढं होतील लेडीज तेवढ्या मी सपोर्ट करेन. या मॅडम तर फारच खुश आहे, भरपूर म्हणजे भरपूर. त्यांची टीम जरा बाहेर गेले, पण त्यांनी ते टीम बद्दल सगळं बोलून फ्री झालेत. आम्ही फीडबॅक द्यायला सगळे जरा मिळून नक्की येऊ. खूप छान आहे. थँक्यू कौतिक सर, खूप छान काम करतात. अनुजा मॅम, कौतिक सर अँड टीम ऑल, थँक्यू सो मच फॉर गिव्हिंग दिस ब्युटिफुल मेमरीज. तुम्हा लोकांना कौतिक सरांनी हा जो कार्यक्रम ठेवलेला आज छोटीशी मीटिंग, मग त्यामध्ये मीटिंग मध्ये तुम्हाला काय म्हणजे काय शिकायला भेटलं, काय वेगळी वस्तू आयुष्यामध्ये तुमच्या? हो, नक्कीच शिकायला भेटलं. जसं की आपण महिलांनी आपल्या पायावर उभं राहिलं पाहिजे आणि आपण इन्कम केलं पाहिजे, स्वतः कोणावरती डिपेंड नाही राहिलं पाहिजे आणि स्वतःची लाईफ आपण स्वतः जगली पाहिजे. राईट. हा मॅम, तुम्हाला? माझे घरचे. अच्छा, तुमचे घरचे. आणि दुसरा एक प्रश्न आहे, तुम्ही लोकांनी फॅमिलीमध्ये तर तुम्ही येता, आज तुम्ही सगळे फ्रेंड सोबत आले, मग कसं वाटलं तुम्हाला आज? छान वाटलं. कसं वाटलं मॅडम? खूप छान वाटलं. खूप एन्जॉय केलं. लाईफ असं वाटलं पूर्ण जगलो. खूप आभार महाराष्ट्र आणि इथे पहिल्यांदा. असं तर आपण फॅमिली सोबत येतो, पण आपण ह्या सगळ्या महाराष्ट्र बाजारपेठच्या महिलांसोबत आलोय, तर बरं वाटलं. खूपच. अच्छा लगा हम लोग को. ये कौतिक, लेकिन अच्छा लगा. ये कौतिक सर ने जो कॉन्सेप्ट रखा है स्पेशली लेडीज लोग के लिए, तो इसके लिए 2 शब्द सर के लिए. सर भी अच्छे, सब लोग हम लोग एंजॉय करवाया, अच्छा हुआ, अच्छा लगा हम लोग को आके. मारा है लेकिन अच्छा लगा. थँक्यू. भरपूर महिला बसले, आपण त्यांना विचारा येते येऊन त्यांना कसं वाटतं.
मॅडम कसं वाटलं असं मला इथे येऊन? एकदम छान. पहिल्यांदाच आम्ही बाहेर पडलो, त्या निमित्ताने एकत्र मुली आलो आम्ही म्हणजे हॉस्पिटल काम करतो त्या निमित्ताने आलो, एन्जॉय केला आणि सरांचे खूप खूप आम्ही आभारी आहोत, जेणेकरून आम्ही पहिल्यांदाच इथे आलो. याच्या पूर्वी आम्ही कुठे गेलो पण नव्हतो आणि सरांची डिटेल्स आम्हाला सांगितले, त्याबद्दल आम्ही सरांचे खूपच आम्ही त्याबद्दल सरांना धन्यवाद मानतो. त्यांनी महिलांसाठी जे काही केलं, जे काही हे उपक्रम राबवलेत ते खूप चांगले आहेत आणि त्याबद्दल म्हणजे कुठल्या महिला कधी जर बाहेर पडत नसेल तर त्यांच्यासाठी हा एक म्हणजे त्यांनी जो उपक्रम राबवलाय तो खूप छान राबवलाय. त्यासाठी मी सगळ्या महिलांच्या तर्फे त्यांचे आभार मानते. टाइम संपत आले तरी सुद्धा सगळे शांतपणे बसलेत पाण्यामध्ये. कोणाला घरी जायची त्यांना आपण त्यांना विचारूया. मॅडम, टाइम हा खूप चाललाय, तुम्हाला घरी जायची इच्छा नाही? आहे, पण छान वाटतं ना जरा थंड थंड इथे. एवढं चांगलं चान्स मिळाला, आम्हाला संधी मिळाली ती. कौतिक सरांनी ही छान जी संधी दिली आपल्याला त्याबद्दल तुम्ही काय बोलणार? सरांचा आभार मानेन, कारण सगळे स्त्रिया घरामध्ये मुलांना सांभाळत घरचं काम करत कंटाळलेत ना, मग त्याच्यामुळे त्यांना पण एक दिवस का होऊ दे आपल्या घरापासून मुलांना जरा फ्रीडम मिळालं. स्वतःच एक दिवस एन्जॉय केलं, आयुष्य मिळाल्यासारखं झालं एक दिवस. ते बघते मी, तुम्ही केवळ निवांतपणे बसून एन्जॉय करताय शांती, नंतर घरी जाऊन ते तर आहेच काम आपल्याला. तेच तर आहे ना, म्हणून तर आम्ही जेवढं झालं तेवढं वेळ आमचा स्पेंड करतो. सभासद आहे तुम्ही इथे? हा, टीम कितीची आहे तुमची? आमची आहेत मॅडम आहेत, 10 जणांची आहे. बाजारपेठची फ्री रिसॉर्ट आयोजित केली गेलेली कौतिक सरांनी. तर इथे सगळ्या महिलांनी एन्जॉय वगैरे करून सगळं झालं तर शांतपणे निवांतपणे ते बसची वाट बघताय. तर 2 मिनिटांमध्ये आपण त्या लोकांना विचारू, त्या लोकांना इथे येऊन कसं वाटलं. मॅडम, तुम्हाला लोकांना कसं वाटलं आज इथे येऊन? छान वाटलं, खूप छान वाटलं. आता कशी वाट बघताय बसची? घरी जायचंय की नाही? हो, घरी जायचं आहे, बसची वाट बघतोय. आणि चाय वगैरे पियालेत? आता जो समोसा वडापाव देत होते ते खाल्लं? खाल्लं, चाय पिलं, वडापाव खाल्लं. हा? आणि हे मॅडम तर आपले हायलाइट आहेत. भरपूर त्यांनी स्टेजवर जेव्हा आमची मीटिंग असते ना महाराष्ट्र बाजारपेठची इथे रिसॉर्टमध्ये, त्यांनी तो एन्जॉय केलाय ना, भरपूर छान आहे. त्यांनी स्पेशली सरांसाठी एवढे 2 शब्द बोललेत ना, सर्वात महत्वाचे. आपण परत एकदा त्यांना विचारूया, त्यांना कसं वाटलं. मला खरंच खूप छान वाटतं आणि मला एन्जॉय करायला पहिली गोष्ट ना या वेळेत, कारण मी ना प्रत्येक स्त्रीला सांगते 50 नंतर स्वतःसाठी जगायला शिका. सगळं सोडून द्या, कुटुंब केलं आणि हे सर्वात छान बोलले. 50 नंतर स्वतःसाठी जगा. कारण महाराष्ट्र बाजारपेठनी हे जी संधी काढली आहे सर्वात मेन बायकांसाठी, लेडीजसाठी, महिलांसाठी. आणि रिसॉर्ट पण त्यांनी असं आयोजित केलं आहे ना की फक्त लेडीज, पुरुष नाही, पुरुषची वेगळी ठेवली आहे. ओनली लेडीज. आणि खरंच खूप एन्जॉय केला मी इतर ठिकाणी सुद्धा, मी आउट ऑफ सुद्धा एन्जॉय करते, पण आपल्या माणसांबरोबर एन्जॉय करणार ते खूप वेगळं आहे. आणि मी खरंच खूप एन्जॉय करते. आणि वडापाव नंबर 1 आहे, खरंच टेस्टी आहे. आणि जेवण सुद्धा मला चिकन चिल्ली खूप आवडली. म्हणजे इथे सगळे सॅटिस्फॅक्शन आहे, कोणाला काही प्रॉब्लेम नाही, सगळे खुश आहे. आणि सर्वात मेन कौतिक सरांनी सगळ्या महिलांची सेफ्टी इतकी सुंदर केली आणि की कोणाला जेंट्सला एंट्री नाही, फक्त महाराष्ट्र बाजारपेठचे सभासद महिला. महाराष्ट्र बाजारपेठची आनंद रिसॉर्टमध्ये जे आपण आनंद रिसॉर्टमध्ये जे एन्जॉय करायला आलेले ते सगळे दमून एवढे वैतागले ना, तरी सुद्धा या लोकांचं आहे ना एनर्जी लेवल आपण चेक करू तसंच आहे. ठीक आहे, ह्या लोकांना कसं वाटलं एकदा परत विचारते. तुम्हा लोकांना इथे कसं वाटलं सगळ्यांना? एन्जॉय केली का? किती? आपली बाजारपेठ हिप 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 हिप. तर आजचा रिसॉर्टचा जो आनंद होता तो अतिशय सुंदर होता, प्रत्येक रिसॉर्ट सारखा. आणि आज इथे आपली महाराष्ट्र बाजारपेठचा रिसॉर्ट इथे संपतोय आणि सगळे आपापल्या घरी जाणार आहे. असेच तुम्ही छान छान महाराष्ट्र बाजारपेठचे कार्यक्रम बघण्यासाठी MBB गट्टा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.